आत्मदहन करणार आहे, स्वतः फुकून घेणार आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर. 100 घर उद्ध्वस्त व्हाल. पोलीसवाले सुद्धा म्हणले दारू कायम स्वरूपी बंद होत नाही आणि अवैध दारू आहे. आम्ही कधी काटा काढतो तुला सांगता येणार नाही. तुला काय करायचंय तर कर, मी पण आमदाराचा माणूस आहे, मग काही झटावाकडं होत नाही. आज आमचं सगळं गाव नष्ट व्हायची वेळ आली. गायकी पिंपळगाव या गावात मी आहे. या गावातल्या महिलांनी कलेक्टर व एसपींना निवेदन दिलं आहे की या गावातली दारू बंद करायला पाहिजे. पण निवेदन देऊन सुद्धा ही गावातली दारू काही बंद होईना, थातूरमातूर कारवाई व्हायली. तर आपण सध्या गावात आहोत आणि गावातल्या महिलांना विचारणार आहोत की नेमकं हा सगळं प्रकरण काय. आणि आम्ही असं ऐकले की या गावातल्या ज्या महिला आहेत ते 26 जानेवारीला आत्मदहन करणार आहेत. माझं नाव प्रयाग नाथराम चव्हाण आहे, राहणार पिंपळगाव, गायके तालुका, जिंतूर जिल्हा परभणी. मी काही 2 वर्ष झाले इथं दारूला अर्ज देत आहे. दारू बंद काही होत नाही. दारूला कधी त्यांना माल पकडून दिला तरी ते माल घेऊन जातात लगेच पोलीसवाले गेले की ते दारू विकते. दारू विकणं झाली की पुन्हा म्हणजे 2 वर्षामध्ये मी भरपूर काही दारू पकडून दिलेली आहे. गुरुवारी सुद्धा 17 तारखेला दारू पकडून दिली. दारूबंदी ते पथक आलं होतं आणि इथं येऊन मला घरी येऊन शिवा हे दिल्या काय त्या भरपूर लोकांना तुम्हाला शिव्या दिल्या त्या लोकांनी. शिवा दिल्या. ते म्हणले जर काय तू माल स्वतः पकडून दिला, जर काय असं करशील तर तुला आम्ही कधी काटा काढतो तुला सांगता येणार नाही. नीट माणसावाने राह, तू बाई आहेस तर बाईच्या आकारानं राह. मी ग्रामपंचायत मध्ये गेले, ग्रामपंचायत मध्ये विचारलं. मला एक जण म्हणला ग्रामपंचायत मध्ये दारूचं लायसन आलेलं आहे, म्हणून मी ग्रामपंचायत मध्ये विचारायला गेले दारूचं लायसन आलंय का तुमच्या ग्रामपंचायतला. ते म्हणले नाही आलं. मग म्हणलं तुम्ही माझ्या घरी येऊन असं कसं काय म्हणाले तुमचे सदस्य दारूचं लायसन आलंय म्हणून. एक तर तुम्ही मदत पण करीन झाला, चला म्हणलं तर नाही म्हणतात. तुम्हाला धमकी कोण दिली? धमकी किशन पवार आणि विष्णू पवार ह्या दोघा भावांनी मला धमकी दिली. तू नीट राह म्हणालेत, नाही तर काटा काढतो केव्हा सांगता येणार नाही. आमचा धंदा दारूचा आहे, दारू काही बंद होत नाही. पोलीसवाले सुद्धा म्हणले दारू कायम स्वरूपी बंद होत नाही आणि अवैध दारू आहे, ही काही लायसनची दारू नाही, काहीच नाही. मला कायम स्वरूपी दारू बंद पाहिजेत. नाही दारू नाही बंद झाली तर रविवारी मी आत्मदहन करणार आहे, स्वतः फुकून घेणार आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर. तुम्ही मागे कलेक्टरना निवेदन दिले म्हणाले, एसपीने निवेदन, त्या लोकांकडून तुम्हाला काय आश्वासन आले? काहीच आश्वासन नाही आलं, काहीच नाही. येतात काही कारवाई वगैरे काय कारवाया हे मला काही माहित नाही झाल्या का नाही झाल्या. फक्त येतात, आम्ही यायलोत, माल पकडायलोत, जायलोत, कारवाया करायलेत का नाही याच्यात आम्हाला त्याच्यात काहीच माहिती नाही. फक्त आम्ही आलो तिथे येतात, पंचनामा घेतात आणि जातात. मेघनाथ दिदीनं सुद्धा फोन लावला होता एक वेळेस त्याला गेल्या वर्षी, तर ते आले, कारवाया केल्या आणि येऊन मला घरी सांगितलं वरती जाऊ नका, आम्ही का कारवाया करीना झालोत का, तुम्ही डायरेक्ट वरती चाललात, आम्हाला सांगा. विता आलं की ते येतात आणि असं बोलून जातात आमच्या घरी. पोलीसवाले सुद्धा म्हणतात कायमस्वरूपी दारू बंद होत नाही. म्हणजे कारण काय आहे? हप्त्यामुळे दारू बंद होत नाही. हे हप्ते घेतात आणि म्हणतात दारू बंद होत नाही. म्हणजे अवैध विक्रेत्यांना सपोर्ट करताय तुम्ही. आम्हाला खूप त्रास होते. तिकडे दारू विकते, तिथं हापसा आहे, हापशापाशी येऊन दारू पितात, दारूच्या बॉटल्यामध्ये लगेच करतात, तिथंच टाकतात, गिलासामध्ये लगेच करतात, असे घाण बोलतात. म्हणजे जे नाही बोलायचे ते बोलतात, हटकून बायाला बघून तर जास्तच बोलतात. घरापर्यंत किती त्रास आहे. शिजलेलं अन्न पिऊन आले ना तर लेकरा बाळाला सुद्धा खाऊ देत नाही. मारामारी भांडणं हे तर असे किती तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवावं. एवढा त्रास आहे तुम्हाला महिलांना? 40 व्हिडिओ आहेत, व्हिडिओ शूटिंग आहेत बघा. म्हणाले एवढ्या शूटिंग सुद्धा आहेत. मी पोलीसवाल्याला सुद्धा दाखवलेले आहेत बघा. म्हणले ते म्हणले तुम्हाला नेमका त्रास काय आहे. मी म्हणलं बघा हे त्रास काय आहे, तर हे माझ्या घराच्या समोर दारू पितात. त्याला जर म्हणलं ना तुम्ही असं काय करता, डायरेक्ट म्हणजे तुझ्या बापाच्या घरचा रस्ता आहे का, आम्ही रस्त्यावर आहेत, हापसा का तुझ्या बापाच्या घरचा आहे का, आम्ही हापशावर दारू पितो. तुम्ही पाहू शकता सरकार लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये अकाउंट मध्ये टाकायले. पण ज्या लाडक्या बहिणीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवायला सरकार आणि इथलं प्रशासन किती तत्पर आहे तुम्हाला दिसतंय. इथं वयस्कर लहान काय म्हणाला तुम्ही बोला. काय करणं, लाडक्या बायाचे पैसे घेऊन नवरी दारू पितात. लाडक्या बायाला पैसे आलेत ना बहिणीला, ते पैसे घेतात आणि पुन्हा दारू पितात आणि भांडणं करतात. लयच आम्हाला त्रास आहे. आमचं पोरग तर बोलतं दारू पिते, आम्हाला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही. आता तू ही बोलवायली तर मला वाटलं तीच शिवा द्यायली का काय, म्हणून आम्ही इकडे आलो. म्हणलं बाय लय शिवा द्यायली का काय, लय त्रास आहे परत आम्हाला. रात्री असं शिवा वडिलांना बाहेर काढतंय दार लावून आणि आम्हाला बाहेर इकडे यायला बसावं लागतंय आणि ते फक्त आम्हाला शिवा देतोय, पत्रावर दगड फेकतोय. तुम्हाला काय वाटतं जे दारू इथं विकतात त्यांना काही मोठ्या लोकांचा त्यांचा काही? हो, त्यांना सपोर्ट आहे, भरपूर जणांचा सपोर्ट आहे. ग्रामपंचायतचा सुद्धा त्याला सपोर्ट आहे. मी ग्रामपंचायत मध्ये आडवी बाटली उभी बाटलीचा मला ठराव घ्यायला सांगितला होता. दारूबंदी पथक ह्या लोकांना मी म्हणलं त्याला मला आडवी बाटली उभी बाटलीचा ठराव पाहिजे. दादाराव कानडे बोलला तुला काय करायचंय तर कर, मी पण आमदाराचा माणूस आहे, मग काही झटावाकडं होत नाही. त्याचा झटावाकडं मी ग्रामपंचायत मध्ये
काय यायचे झाटे वाकडे करायला जाते का अर्ज देते? मी फक्त अर्ज घेऊन गेले होते. महिलांना शिवाय द्यायचे? हा, दादाराव कानडे खुद मला मंगळवारी तसं बोलला. मी अर्ज घेऊन गेले. ते म्हणला तुला लेखी अर्ज दे. मी म्हणलं हे अर्ज घेऊन आले. तू ग्रामपंचायतच 1-1.5 वाजता खुलती आणि तू काय मला सांगायला अर्ज म्हणायलास? मी अर्जच घेऊन आले, लेखी अर्ज आहे म्हणलं. बघ म्हणलं एका महिलेला असं जो कोण म्हणले, तुम्ही काय नाव द्यायचं? कोण आहे? दादाराव कानडे. काय आहे त्यांचं पद? त्यांचं पद तंटामुक्ती अध्यक्ष आहे. मग तुम्ही असं जाऊन एसपी कडे का सांगणार की असे महिलांना? मी आता रविवारी आत्मधनचा इशारा दिलेला आहे. ते समजच सांगणार आहे. कंप्लेंट जर साधी घ्यायला गेलं, पोलीसवाल्याला गावातून फोन लावते तर कंप्लेंट घेऊ नका. मी 2 वेळेस मी जशी दारूला अर्ज दिले 2-3 वेळेस माझ्या घरात घुसून भांडणं झालेले आहेत. एक वेळेस मला दारूवाल्याने सुद्धा इथं भांडणं झाले. खूप मारामाऱ्या सुद्धा झाल्या. पोलीस स्टेशन मध्ये गेले. कोकाटे होते त्या टायमाला बीड जमादार. त्याच्याकडे मी तक्रार दिली तर त्या टायमाला कोणच नाही. मला 11:30 वाजता एसपी ला फोन लावावा लागला. एसपी ला फोन लावल्यानंतर आधी तर पोलिस तक्रार सुद्धा घेणं गेले. गावातून सरपंचाने याने फोन लावले. मग मी एसपी ला 11:30 वाजता फोन लावला. मग एसपी न उचलला फोन. एसपी म्हणला मी सांगतो म्हणल्यानंतर बघा लगेच मग पोलीसवाले जेव्हा मी म्हणलं आता चला उद्या जाऊ. पुढचं काय तुम्हाला? जर तुम्ही 26 तारखेला काय करणार? 26 तारखेला आम्हाला कायम स्वरूपी दारू बंद पाहिजेत. नाही झाली तर मी रविवारी 26 जानेवारीला स्वतः आत्मधन करणार आहे. तिथे येऊन स्वतःला पेटून घेणार आहे. जर मला कायम स्वरूपी दारू बंद पाहिजे आणि जर काही झालं तर जिम्मेदार प्रशासन राहील. दारूचीच लई अडचण आहे. लई भांडण झगडा आमच्या गावात. दारू आहे फक्त. घरा परत दारू आहे, घरा परत भांडण येतं. आता संध्याकाळी 8 ते 9 वाजाय पहा तुम्ही असं दंग होता त्या भांडणायला. 100 घर उद्ध्वस्त व्हाले. मला सांगा, एक माणूस जगवायचा आहे त्याला. गरीब माणूस आहे म्हणते ती इकू द्या त्याला. पण इकडे 100 घर उद्ध्वस्त करायचे का? बिगर लग्नाचे लेकरं सुद्धा दारू प्याले तर त्याचे लग्न कसे करायचे? त्याला कोणी देईल का पोरी? आज आमचा सगळं गाव नष्ट व्हायची वेळ आली. लम्मान तंड्याच्या वरला आमचा गाव झालाय. लम्मान्याचे लोक सुधारली, आदिवासी सुधारली, पण आमचा गाव सुधारायचा काही वाण दिसत नाही. त्याच्यासाठी आम्ही आमच्या जीवासाठी आमचं काय हो जा म्हणून आम्ही उठलो तर निघालो. पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर आहेत, तरी पण त्या काही लक्ष देत नाहीत. आम्ही त्यांच्याकडे सुद्धा तक्रार दिलेली आहे. तक्रार त्याने आमची काही घेतलेली नाही. त्याने एकदा फोन लावला पण विदल्य दादागिरी करतात. त्यांचेच कार्यकर्ते आहेत, आम्हीच आमदाराचे कार्यकर्ते आहेत, तुला काय करायचंय तर कर, असं डायरेक्ट बोलतात. मग लाडक्या बहिणीचे पैसे देऊन आम्हाला काय फायदा आहे? त्याच्यामध्ये आमचे पैसे दारूमध्ये जातात. कसे दारू मध्ये पैसे तुमचे? हा, पैसे घेतात आणि जातात. आमच्या काय खात्यावर थोडेच पैसे ठेवतात. घेतात ते दारू पितात. पैसे द्या, तुमच्या खात्यावर करायचे काय म्हणतात? काय म्हणलं? मारू घ्यायले तर पैसे चालले तर दारू प्यायला. 500 नोटा आणि काय उपयोग आहे ते पैसे देऊन? तुम्हाला महिला मंत्री भेटले, तुमच्या आमदार महिला आहेत, महिलाचे प्रश्न सॉल्व्ह करत पण आमची काही दखल घेत नाहीत ते. आम्ही गेलो तरी दखल घेणं गरजेचं आहे. मंत्री नाही, खासदार असलं तरी कोणी आमच्या काही फायद्याचं नाही ना. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी आहेत ना. आमच्यासाठी असतात तर आम्ही गेलो असतो. आम्ही प्रत्येकापाशी जाऊ आलो तर आमदारापर्यंत सुद्धा गेलोत ना. असं थोडं आहे की गेलो नाही. आमदार आहेत आणि एक महिला मंत्री आहेत तुमच्या. मंत्री झाले तर हे बरोबर आहे, पण आमच्या कामासाठी नाही ना झाले. आमची दखल घेतली, आमचं काम केलं तर आम्ही म्हणत बाबा आमचं काम करायला तर आम्ही गेलोत. खरंच आहे ना, दखल घेतली आमची. 2 वर्ष झाले. आमचं बघाय सुद्धा येणार नाही कोणी या गावाला. आम्ही मेलं तरी बघाय सुद्धा कोणी येणार नाही. मंत्री झाली बाईच, मंत्री झाल्या तर कुणी बघाय सुद्धा येणार नाही आम्हाला. आधी तर म्हण लागल्या सगळं करतो आम्ही, बंद दारू सगळं बंद करतो. आणि आता तर डुकून पाय ना. आता लेकर मारायले तर बायकायला मारायले तर दारू पिऊ घरी नाही प्याची तर कुठं दुसरीकडे आडंगी होय. इथं नाही ऐकली तर आडंगी जायचं, कुठं झाडी झुडपायनं जायचं आणि इकायची दारू. ही आहे माराय बसलीत माय बापाला बी लेकरा बाळायला बी. हा, तुम्ही पाहू शकता या घराच्या बाजूला शेत आहे, रान आहे. महिलांना रात्री बेरात्री लोक येऊन त्रास द्यायला म्हणजे ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे. प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 26 तारखेला ह्या म्हणाल्यात की ह्या आत्मदहन करणार आहेत. तर आता हे प्रशासन याच्याकडे दक्ष देण्याची गरज आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा.